अखेर मान्सूनचे बुधवारी सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आगमन झाले। शहरात दिवसभर पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने वातावरणात चांगला गारवा निर्माण झाला आहे। सांगली शहराबरोबरच शिराळा, मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव, आटपाडी आणि पलूस तालुक्यातही पावसानं हजेरी लावली। हा पाऊस शेतीच्या प्राथमिक मशागतीसाठी उपयुक्त असला तरी पेरणीसाठी अजून पुरेसा नसल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामध्ये शिराळा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 29.1 मिलीमीटर पाऊस पडला। विविध धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग क्युसेकमध्ये असा आहे। कोयना धरणातून 525, कणेर 40, वारणा 200, राधानगरी 200, हिप्परगी बॅरेज 250 आणि अलमट्टी धरणातून 868 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कृष्णा आणि वारणा नदीवरील विविध पुलांच्या ठिकाणी आजची पाण्याची पातळी आणि कंसात इशारा पातळी फुटांमध्ये पुढील प्रमाणे: आर्विन पूल सांगली 7.30, 40 आणि अंकली पूल हरिपूर 2.8, 45.11, वाडा धरणात 11.28 टीएमसी पाणीसाठा। जिल्ह्यातील वाडा धरणात बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 11.28 टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून या धरणाची एकूण साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले। कृष्णा खोऱ्यातील विविध धरणांमधील आजचा प्रत्यक्ष पाणीसाठा आणि एकूण कंसातेची एकूण साठवण क्षमता टीएमसीमध्ये पुढील प्रमाणे: कोयना 13.97, 105.25, धोम 3.77, 13.50, कणेर 3.34, 10.10, वारणा 11.28, 34.40, राधानगरी 1.84, 8.36, हिप्परगी बॅरेज 0.82 आणि अलमट्टी 21.41, 123 इतकी आहे।